लाभ घ्यायचा आहे. काय काय झालं ताई, काय तुमचं काय म्हणणं आहे? एक मिनिट, नमस्कार म्हणते स्वामींना. या थँक्यू स्वामी, थँक्यू. या काय काय म्हणताय काय तुम्ही? या तुम्ही आता ते अल्पोपहार वगैरे म्हणलात हो 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 हो. ते परत केटरिंग सर्व्हिसेस मधनं आलेलं आहे. अच्छा बरोबर, केटरिंग सर्व्हिसेस मधनं ते आलेलं आहे. एवढंच सांगायचं आहे ना तुम्हाला? झालं नाही, एवढंच नाही केलं. काय मग काय? लालबाग परळ मध्ये आमचं आहे हा. परत केटरिंग सर्व्हिसेस, बरं का? अच्छा. स्वामींच्या कृपेने एवढं मस्त काय हॉटेलचं सांबार वगैरे आम्ही एवढं छान बनवतो ना, मस्त. बरोबर, हरकत नाही, हरकत नाही. सांगितलं ना? हो, सांगितलं. या पमा परब आहे आणि यांचं हे केटरिंग आहे, गृहउद्योग आहे. 10% सूट आहे. मालवणी मसाल्यावरती 10% सूट आहे यांच्या. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर लागला मालवणी मसाला तर तो निश्चितपणाने तुम्ही घ्या. बरं का? हा. एवढं सुंदर आहेत ना की काय. आता छोटी वाली अजून लहान आहे, तिचं नका धरू. तिचं नको. हा, चल तिचं सोडून देऊ. हा, अगं बाई, काय झालं? आसावरी, हा. गवळी, समजूतदार, गुढी आणि इथे KM हॉस्पिटल आहे ना बाजूला. हा. त्यांच्या नर्सेस ते डॉक्टरचे वगैरे कपडे शिवते. एकदम बेस्ट. अच्छा. माझा नवरा बेस्ट, कारण तो BST मध्ये. मी काय अख्खं कुटुंब बोलवलं इकडे. तर चालू मला बसतो. अहो BST आमची आधी उशिरा गेलं तरी चालायचं, आता लेट बाग लागतो. लवकर आठवण काय आहे त्या? दुसरी लेख आहे ना, शनिवारी फटाका लालबाग परळची एकदम. हा, म्हणजे ना ती अशी एकदम शूर आहे बरं का. तुम्हाला सुद्धा एका फटक्यात खाली पडेल. बापरे. पटक्यात नाही, असं गेलं तरी आणि आमची अनुश्री एकदम टॉम बॉय. अच्छा. एकदम मस्त हुशार आहे आणि टायगर श्रॉफ सारखी एकदम. ऐक ना, हा. ऐक ना, मला जायचंय का? हा, चला. बोला हो, ना, मी ते बोला ना, या लवकर. अहो बोलवा काय बोल. अरे बापरे, यांनी म्हणजे ती चौथी वाली आहे ना, ती हा. मक्याचा चिवडा आणली आहे. थांबा, ती पण येते. हा, या लवकर. आली होती ती जवळ. नाही, ती आता पोहोचली तिथे. तिला अजून Order आहे. मीडिया वाढले ना, मग ऑर्डर वाढली. वाढली. अहो पण तुम्ही अख्खं कुटुंब घेऊन इथे कशाला आलात? हा, संध्याकाळी चौघडे वाजवायचे. हे बघा, आम्ही एकटे कुठं जातो का? आम्ही सगळे एकत्र जातो. स्वामींची कृपा. स्वामींची कृपा. हो. बरं, या सगळ्यांचं कळलं. हे तुम्ही बेस्ट आहेत म्हणालात, यांचं काय तुम्ही? हो, मी BST मध्ये कंडक्टर आहे. अच्छा. बाबा, BST मुंबईची लाईफलाईन आहे. हा. पाऊस असू दे, ऊन असू दे, वारा असू दे, वा. आमची BST कुठेही जाणार. वा, किती छान. आणि हे असं तुमचं एक चौकोनी कुटुंब आहे, बरोबर आहे की नाही? वा. 4 मुली आणि तुम्ही दोघं. आमची मेन हिरोईन. हिरोईन. हा. हिरवा कलरची हिरोईन आमची. अच्छा. वा. किती छान. तुम्ही आता एक काम करा, ऐका. हे जे तुमचं हे जे तुमचं केटरिंगचं आहे आणि तुमची जी हिरोईन आहे ती काही हिरवीण. अच्छा, ती काही क्षणांमध्ये इथे येईलच. पण मला असं वाटतं तुम्ही थोडा वेळ थांबा. आता जो आपला जो वधूवर मेळावा आहे तो जरा आधी पुढे जाऊ देत नाही का? हे बघा असावरी. बघा आहे. अरे माझ्या नको. अगदीच लक्षात आलंच आहे माझ्या. बरं, तुम्ही जरा थोडा वेळ थांबा. मी एक काम करतो, इथे काही क्षणांमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा बोलवून घेतो. रमीला परत बोलले ना तरी तुम्हाला घरापर्यंत सोडणार लालबाग. हो ना, सगळेजण. वा, काय प्रसिद्ध आहे तुम्ही, अतिशय. वा. तर आता आपण पुन्हा एकदा वधूवर मेळाव्याकडे वळूया आणि या मेळाव्यामध्ये आपण पुढे जाऊया. अरे एक इथे येतच चालली आहेत माणसं. होणार आहे प्रमोशन. या. नमस्कार. सगळी अरेंजमेंट झाली आहे ना? हो, सगळे व्यवस्थित झाले. सगळं सांगितलं होतं की कॅम्पस मध्ये आपल्याला काय काय हो. अरे वा, तुम्ही आलेला आहात म्हणजे वा. पहिले आपले या मेळाव्यातील जे महत्वाचे व्यक्ती आहेत ते आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो, या. तुम्ही इथे येऊन तुमचा परिचय द्या आणि सुरुवात करा या मेळाव्यात. या. हे का परिचय देतील? परिचय ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी द्यायचे ना. हे सर आहेत. सर नाही देणार परिचय, समोरच्यांना मिळतो ना ते परिचय देणार. अच्छा, हे नाही परिचय देणार आहे? नाही, यांना पण द्यावा लागेल ना पण परिचय.
अहो असं काय करताय? समोरच्यांना कळलं पाहिजे ना अपेक्षा काय आहेत त्या. कसल्या अपेक्षा? आम्हाला कळलं पाहिजे की समोरच्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या आमच्या अपेक्षांमध्ये बसले तर हे देणार ना त्यांना. हा? आणि पहिलेच सांगतोय, ज्यांनी फॉर्म भरले असतील, ज्यांचे आले असतील फॉर्म, हा आम्हाला एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजे, प्रचंड अनुभवी कॅन्डिडेट पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही. अहो काय काय बोलताय काय तुम्ही? Experience पाहिजे ना सर. हो अगदीच. अहो म्हणजे एक्सपिरियन्स पाहिजे, हा, अनुभवी पाहिजे. याच्या आधीचा अनुभव पाहिजे. Exactly. हो अशा वेळेला लोक जनरली 2-3 अनुभव पाहिजे. 2-3 जनरली अशा वेळेला लोक फ्रेश कॅन्डिडेट शोधतात. तुम्ही 2-3 कसे काय? कॅन्डिडेट जॉबसाठी फ्रेश कॅन्डिडेट का शोधू आम्ही आमच्या इंटरव्ह्यू? जॉब? अहो जॉब नाही, इथे सनई चौघडे, इथे वधूवर मेळावा आहे. आम्हाला वाटलं त्यासाठी आलाय तुम्ही. वधूवर मेळावा घेऊन आला. सॉरी सर, ते आता वर मिळावं केंद्र तर नसतं ना, वधूवरच असतं. असलं तर चुकून आणलं सर मी. आय एम सॉरी सर, मला नाही कळलं. कॅम्पस चुकला. दोन्ही कॅम्पसच आहेत, मी त्या कॅम्पसच्या मध्ये इकडे आणलं. माझा वेळ वाया घालवला. सर ऐका ना एक मिनिट सर, मी काय म्हणतो, तुम्ही इंटरव्ह्यू देऊन टाका ना. वधूवर मिळावा म्हणून काय झालं, इंटरव्ह्यू देऊन टाका ना. तुम्ही इंटरव्ह्यू मी हा मेळावा संपूर्ण आयोजित केलेला आहे. त्याच्यामुळे अहो खूप उत्तम इथे तुम्हाला संधी आहे. मी तुम्हाला सांगतो छान छान मुली मिळतील. या तुम्ही या, फक्त बोला एकदा. सर या मुलींना परवानगी नाहीये. सरांच्या इथे मुलींना परवानगी नाहीये. हा. सर आता लग्न करायचं असेल तर परवानगी मुलींचीच लागणार ना. लग्न हे घ्या. सर ऐका ना, हा. मी काय म्हणतो, होऊन जाऊ दे ना सर, मी लग्न करतो, तुम्ही फक्त इंटरव्ह्यू द्या. बेबो माझी स्कूटी. मॅक जाऊया. हो सर. नाही नाही एक मिनिट. अहो असं काय करताय तुम्ही? ते गाडीमुळे सगळा घोळ घातला हे म्हणतात. असं कसं काय झालं? मला तर वाटतं की हा जरा शायनरच आहे हो. आणि तुम्हाला वेळेची किंमत नाहीये लोकांची. बापरे. माझं किती महत्वाचं काम होतं माहितीये, लेट झालाय आम्हाला. अच्छा अहो माझं महत्वाचं काम नव्हतं. तू तू इथे घेऊन आलास आणि तुझं कुठली गाडी? हा गाडी दिसत नाहीये तुला? दिसत नाहीये? तुम्हाला दिसत नाहीये इथे मी किती सामान घेऊन आले होते? काय सामान घेऊन आली? अहो माझी आई ते वडापाव घेऊन आली होती, त्यातला मक्याचा चिवडा राहिला होता, तो घेऊन आली मी. मक्याच्या चिवड्याबद्दल मला काय सांगते? सर आम्हाला पण एक वाढा ना वडापाव, भूक लागली सर थोडं. तुम्हाला ना सरळ बोलायचं एकतर. हा का? तू सरळ बोल. आधी तू सरळ बोल. नाही बोलणार. माझा ऐका. सर तुमचं भांडण महत्वाचं हा. आहे. तेजस्विनी मॅडमचा फोन आहे, मी उचलतो बोल. सर. हा तू सरळ बोल. नाही बोलणार. हॅलो हे बघ, हा. मी शर्वरी हॅलो परब. मॅडम. हा मॅडम, मॅडम कुठे आहात तुम्ही? एकच मिनिट. हा हा बोला तुम्ही. मम्मी हॅलो रेंज नाहीये, एक मिनिट. हॅलो हा मॅडम. जय कुठे आहे? जय ते वधूवर मेळावा केंद्र आहे ना, तिथे आलेत सर. कुठे? इथे वधूवर मेळावा केंद्र आहे. सरांना लग्न करायचं आहे, ते इंटरव्ह्यू द्यायला आले. कदाचित होऊन जाईल लग्न आज. तू बरा आहेस ना? काय झालं त्याच्या मॅडम? आजूबाजूला मुली आलेल्या आवडत नाहीत, माहिती नाही तुला? मला माहिती आहे मॅडम, ते हा, मग चुकून कुठे झालं. आहेस तू आता? कुठे आम्ही आहे? ते कार्यक्रम फालतूगिरी कुठे चालली? नाही, ते गणेश गल्ली ना लालबाग, तिथे होता मी. त्या गणेश गल्लीत काय करताय? ते तिथे मेळाव्यात आहोत आम्ही. तिथे गाडी जात नाही, तिथे मेळाव्याला कशाला गेलाय? सॉरी मॅडम, ते चुकून झालं मॅडम. हा, तुम्ही कुठे आहात मॅडम? मला लोकेशन पाठव. हा मी पाठवतो मॅडम, लगेच पाठवतो. हा. तुम्ही येत आहे का? इतिहास गाडी तिकडे घे. चल. मॅडमला लोकेशन हवंय मॅडमला. आता मॅडमच इथे येत आहेत म्हटल्यानंतर थोडा वेळ थांबा ना. सॉरी सर, माझ्यामुळे झालं, पण काय करू आता. सर याचा परिणाम प्रमोशनवर काय होऊ देऊ नका सर. चाललंय? काय ह्या बघा. काय चाललंय राज? काय मग इंटरव्ह्यू घ्यायचे होते. कोणाचे? मॅक प्लीज एक्सप्लेन. मी काय म्हणतो अहो एकतर तुम्ही गप्प बसा, मध्ये मध्ये बोलू नका. मी माझ्या मुलाशी बोलत असताना मला मध्ये कोणी बोललेलं आवडत नाही. हा. सर तुम्ही बोला सर. इंटरव्ह्यूज घ्यायचे होते थोडे. तर हा चुकून